नमस्कार दादा. नमस्कार. मी तुम्हाला मागे एक फराशीचं बी दिलेलं होतं लागवडीसाठी थोडंसं शॅम्पलला. बर तर तुम्ही एक 4-5 झाडं इथं लावलेली होती. बर त्यातलं आता हे मध्ये जे दिसतंय ते झाड आहे ना. हो हो. बरं, किती दिवस झाले लागवड करून? 40-45 दिवस झाले असतील. 40-45. हं. बरं, आता आजपर्यंत तुम्ही जी फाल्गुनी लावत आलेला आहे, हं. तर ती फाल्गुनी आणि ह्या झाडामध्ये वेगळे पण तुम्हाला काय दिसलं? वेगळं जरा पिकाला बरं वाटतंय बर. एवढंच. आणि क्लायमेटमुळे जरा बुगावणी चांगली झाली. दिल्यापैकी 100% सगळ्या बिया उगवल्या का? हो हो, उगवले की जे लावले दिलेल्या ते सगळ्या उगवले. बिया उगवल्या? हो हो. बर बर. शेंग कशी आहे दाखवा बरं. हे पण चांगली. ठीक आहे. एवढी आहे की मस्तपैकी शेंगी. पिकाला पण चांगली. बर, फाल्गुनीपेक्षा लांब आहे का? हा, जरा लांब आहे. आणि जाडीला अजून कवळी आहे नाही? अजून कवळी आहे. झाडीला चांगली होईल. अजून जाड होणार आहे ना? जाड होणार आहे. बर बर बर. आता तुम्हाला काय वाटतंय की आता हे आपण फाल्गुनी जी लावता तुम्ही आजपर्यंत, हं. त्या फाल्गुनीपेक्षा हे चांगलं आहे का फाल्गुनी चांगली आहे? हे चांगलं आहे, पण त्याची मार्केटिंग होईल त्याच्यावरती. मार्केटिंग तर होणारच. आता हा. फाल्गुनी तर तुमचं जातच ना, हं. तर त्या प्रमाणातच हे पण मार्केटला जातं. आता ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे लांबीला पण जास्त आहे, जाडीला पण जास्त आहे, हिरवेपणा पण जास्त आहे हा, हा, शेंगेला. हा. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याची किपिंग क्वालिटी जास्त आहे, म्हणजे मार्केटला गेलं तरी शेंग सुकत नाही. असं आहे का? आणि तुमचा जो कट्टा आहे तो वजनाला निदान 2-3 किलो तरी जास्त भरतोय. चालेल चालेल. काय? तर आता तुम्ही किती लागवड करणार आहे फरशीची ह्या वर्षी? माझी 15 ते 20 किलो पर्यंत असते. 15 ते 20 किलो. हो बरं. चालेल, मग करा लागवड त्या वेळेला. हो चालेल. चालेल चालेल, धन्यवाद.